आता जशी सोयाबीन काढून झाली होती ना तशी लगेच दिवाळीची आवरसावर पण चालू झाली होती. मी कालच कॉलेजवरून आलो होतो आणि आज लगेच मम्मीने घर साफ करायला काढली. तर नमस्कार मंडळी, मी आहे सुशांत. आता सगळ्यात पहिल्यांदा तिथं घरातले सगळे भांडे गोंडे बाहेर आणून टाकले. त्यांना धुवायला आहे ना मोटर चालू करायची होती, त्यामुळे खाली जायचं होतं. पण त्याच्या आधी हे भलतच काम लागलं इकडे. आता इकडे ताईची पप्पांची सोयाबीन वाळत घालायची होती आणि त्याच्यावेळेला काही गोण्या आणायच्या राहिल्या होत्या. मग सूरजनी मी ना तेवढ्या गोण्या आणून दिल्या. सोयाबीनच्या गोण्या वगैरे वाहून झाल्या. आम्ही ना लगेच वावरामध्ये गेलो. इकडे खाली पेरूच्या झाडाला ना 2-4 पेरू लटकेल दिसले होते, पिक्केल. पण नंतर तोडून खाल्यावर कळालं का ते पेरू पिक्केल नव्हते तर उन्हाळेल होते. आता आम्ही ना खाली जेवढे कॉक चालू होते का तेवढे बंद करायला आलो होतो. म्हणजे नाही का खाली कॉक बंद केलं घरा का पाणी निघलं असतं. पण मम्मी नाही ना आमच्या आधी अण्णाला सांगितलं होतं का खाली कॉक बंद करून टाका. पण अण्णाने ऐकलं का मोटर बंद करून टाका. मग खाली गेलो, आखे कॉक पण बंद केले आणि मोटर पण चालू करून वरती आलो. वर आल्यावरती ना इकडे सीताफळीच्या झाडाला 2-3 सीताफळ दिसले होते. आता पेरू तर कच्चे खाले होते, त्यामुळे इकडून तिकडून अवधाने 2-3 सीताफळ काढले बरं का. आता त्या झाडाला इन 3-4 सीताफळे होते, त्याच्यातले पण 2-1 खराबच निघले होते. मग एक सीताफळ 3 जणांनी आम्ही वाटून खाल्लं. इकडे घरी गेलो तर आपला हरिभाऊ एकटाच ट्रॅक्टर बसला होता. म्हटलं यानं जर ट्रॅक्टर चालू केला तर आख्या गावांमध्ये घालायला बसलाय. मग त्याला घेऊन ना बंगल्या गेलो. म्हटलं हाय ना निम्मशी मग काम तरी करू लागन मला. पण त्यानं जाऊ एवढे सारे भांडे वाळत घालेल पाहिले तेव्हा त्याने ना लांबूनच कलटी हाणली. आता इकडे मम्मीने अख्खे भांडे धुवून ठेवले होते. आपल्याला फक्त ना ते वाळेल भांडे आतमध्ये नेऊन ठेवायचे होते. मग आता एकाच हेलपाट्यात काम कसं उरकन ते पाहिलं. डब्यात डबे घालून अख्खे डबे आतमध्ये नेऊन ठेवले. बाकी इकडे आपल्यावाली तर बरीच सारी दिवाळी आवरत आली. तुमच्यावाली आवरली की नाही तेवढ्या एकदा कमेंट करून नक्की सांगा.